ते इथे पेरूचं झाड होतं आपलं. याचे किती दुर्डे पेरू खाल्लेत आपण. पूर्वी पाना पानाला आंबास, आता कोणाचं लक्ष आहे? त्याच्या कैऱ्या खाऊन खाऊन दात शिवशिवून आंबवून घेतले होते आपण. पूर्वीसारखी सफाईने उडी जात नाही. गावातली पोरं एकतरी आंबा शिल्लक ठेवतील. इथूनच गुरांच्या शिंगांचे आणि खुरांचे आवाज रात्रभर ऐकू यायचे. आता वेड पडलंय, शेणखळ मातीनं भरून गेलंय. इकडची पायवाट सुद्धा गवतानं भरली. विहिरीचं रहाट गंजलं, डोक्याला पडलं. अरे चोरांनो, तुम्ही आत वाटता अजून. मी आम्हाला 4 वर्ष सांगतोय हे पत्रे बदलूया म्हणून. सगळं घर गळतं पावसाळ्यात. काकू सांगत होती, भिंती ओल्या होतात. आत्ताच खर्च केला नाही तर घर कोसळेल 2 वर्षात. भोवतालचं कुसही बांधायला हवं. गावातली ढोरं येतात आणि घाण करतात. घर कसं दिसायला हवं? भिंती बांधायला झाल्यात, जमिनी करायला हव्यात. कोणी येऊन राहतो म्हटलं तर राहावं असं वाटायला नको. अरे इथेच मांडवास आहे ना आपला. अरे ती मेड बघ अजूनही तशीच आहे. तुला आठवत मांडव घालायचा म्हणून मेड ठोकली आणि तिथेच तुला कोंब फुटला. अरे झाडच झालंय की तिचं. मला काही हे लक्षण ठीक दिसत नाहीये. या वास्तूच्या जागी लवकरच काहीतरी सावट उगवणार. हा, अरे जगू, केव्हा आलास? काल. तुमचे देव न्यायला आलायस ना? हो, ये ना बस. मी नानांना सांगते हा आणि चहा ठेवते हा.
चांदणे झळाळते ती फुले जणू तारकाची मनातली मनातली. अरे जगू, अरे गोविंदा, काय कसं काय चाललंय? ठीक आहे, ये ना आतमध्ये ये. अरे चल ना. ये ना ये आतमध्ये ये. तुमचे देव चालले म्हणे. हो. शहरात कसं काय नोकरी धंदा? काय ठीक आहे. आपल्यालाही सांग काय असेल तर. अरे मी काय सांगणार. बस. हो. जगू, फोन करशील काय नीट? आत्ता नको, नंतर येईन. नक्की या. चहाच प्यायला ये ना. फार वीट आला या गावाचा. कोणी धड जगू सुद्धा देत नाही. तुमचे देव सुद्धा कंटाळलो या गावाला. ते सुद्धा चालले. नाही, आम्ही नेतो म्हणून ते चालले. तुम्ही का नेताय? आम्हाला सगळ्यांना बाहेर नोकऱ्या लागल्या, त्यांचं करणार कोण? तुम्ही नोकरीसाठी बाहेर का गेलात? शेतीवर वाढत्या कुटुंबाचं भागणार आहे का? का भागणार नाही? तेवढं उत्पन्न येत नाही. का येत नाही? जमिनी पुरेशा नाहीत. कुळं वाढली, त्यांची कुटुंब वाढली, ते हा, उत्पन्न देत नाहीत. आता कसं बोललास? ते का उत्पन्न देत नाहीत? का बोलत का नाहीस? थांब, मीच देतो माझ्या प्रश्नाचं उत्तर. कुळं उत्पन्न देत नाहीत कारण सरकारला शेतकऱ्यांचं राज्य आणायचंय. अरे पण केव्हा तरी ते होणारच आहे. ते जमीन कसतात, त्याचा फायदा त्याला मिळायला नको? अरे वा वा, म्हणजे आम्ही सावकार चोर ठरलो की? अरे आमच्या वाडवडिलांनी रक्तानं जमिनी घेतल्यात, घाम गाळलाय, आणि हे आता निघाले आमच्या जमिनी घ्यायला. बोल ना, बोल बोल, काहीतरी बोल. तुमचं बरं आहे. तुम्ही उद्योगधंद्यासाठी बाहेर गेलात, तुम्हाला इथली काय परवा? इथलं करायला कोणी नाही म्हटल्याबरोबर लगेच घर मोडून देव घेऊन निघालात. अरे पण आम्ही काय करायचं? सांगू का गोविंदा, एकतर आता आपण शेती करायला हवी, नाहीतर गाव सोडून जायला हवं. अरे इथं राहायचं तर शेतकरी व्हायला पाहिजे. आम्हाला नाही जमायचं म्हणून आम्ही निघालो. पण आमचं काय? चल निघतो. बस रे, तुला तरी काय काम आहे? घरी जातो. जाशील रे, चहा पिऊन जा. नाही नको, नंतर येईन. नक्की या. जगू, एवढं फोनचं लक्षात ठेव. खरं सांगू का, इथं स्थिती फार खराब आहे. सगळं धोक्यात आहे. तुम्ही लोक बाहेर जाताना गावाला विसरता. खरं म्हणजे तुम्ही गावासाठी काहीतरी करायला पाहिजे. सरकारकडे आमच्या नोकरी संदर्भात बोललं पाहिजे. खरंच काहीतरी उद्योगधंदा बघ माझ्यासाठी शहरात. येतो नंतर. हा, काहीतरी उद्योगधंदा बघ माझ्यासाठी.
दिसे झाडे ही ती आभाळाला टेकलेली मखमाली त्या राज्यात खापिले उनी वस्त्र क्षितिजावर इंद्रधनुष्ये कोरलेली क्षितिजावर इंद्रधनुष्ये कोरलेली आणि एक प्रतिमा काळजात कळ शिल्प जसे गोठलेले अंतरात खोल अरे तू केव्हा आलास? तास झाला. तू रात्रीच आलास ना? काकू म्हणाली मला. हो, रात्री झालो. हं. आलोच. हा. काय रे, तुम्ही दोघं भाऊ गप्पा का बसलात? चहा टाकलाय? अरे जगू, तुझ्यासाठी कभर चहा टाकला, याच्यावर वर घे. काकू चहा दूध कमी घाल. ठाऊक आहे मला. आणि हो, हातपाय धुतलेत मी. नाही सांगितलं आपलं, नाही तू देणार नाहीस मला चहा तू. लबाडाला आठवण आहे. बस. मास्टर म्हणजे काय? एक पत्ता खाल्ला की दुसरीच म्हणायला काकूला मी माझ्या घरी नेईन म्हणते. नाही, पण लग्न करून नेलंस तर अधिक चांगलं. अरे लग्नाचं काही ठरवलेलं नाही मी अजून. म्हणजे महिन्यात 1,500-2,000 मिळेपर्यंत लग्न करायचं नाही असं माझं मत आहे. हाला दिवस काढायची तयारी नाही माझी. का कोणाच पण काकू फार आवडते मला. तिची मात्र नाहीये माझ्यावरती माया. तिची सगळी माया रामूवरती माहिती. नाही तरी विचारून तुला चहा झाला असेल का? नाही आणतो ना, बस.
उत्सवात कीर्तन असलं ना मारू की आजोबा इथेच लोडाला टेकून बसायचे. लांबच लांब जाजम अंथरलेलं असे. जाजम घातलं रे घातलं की मी त्याच्यावर कोलांट्या उड्या मारत असे. अरे मी पण भरपूर कोलांट्या मारल्यात. म्हणजे आबा सोडून आपण सगळ्यांनी मारल्यात कोलांट्या. नाही नाही, पण आबाच्या लहानपणी त्यांनी मारले असतील म्हणा. तू आठवणी काढतोयस म्हणून सांगतो तुला, ह्या आठवणी खूप विचित्र असतात माहिती. आणि म्हणतात की माणूस जुन्या आठवणींवरती जगतो, पण कधी कधी खूप त्रासदायक होतात त्या. म्हणजे मागची दुःख उगाळून आजचं सुख कमी करतात, नाहीतर मागची सुख पुढे आणून आजचं दुःख वाढवतात. हे बघ, ते माणसांवर अवलंबून असतं. आपल्या नरहरीच्या उत्सवाच्या माझ्या सगळ्याच आठवणी चांगल्या आहेत. म्हणजे ते गाडीत पिंप आणि हंडे भरून पाणी आणणं, डोळे मिटत असले तरी चिकाटीनं कथा ऐकणं, जोर जोरानं आरत्या म्हणणं. हे, त्या आरतीतला एक भाग अजूनही मला आठवतो. श्रीमन नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रया दिशमनाय भवौषधाय. श्रीमन नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रया दिशमनाय भवौषधाय. श्रीमन नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रया दिशमनाय भवौषधाय. तापत्रया दिशमनाय भवौषधाय. Thank you.